आपल्यासोबत आरतीचे बाबा देखील आहेत आणि आरतीचे बाबांचं जी भूमिका आहे आणि आरतीच्या आईची पण भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. पालकांची भूमिका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्यासोबत शेळके सर आहेत, तर ते मांडणार आहेत. शेळके सर, तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही आरतीची तयारी कशी करून घेतली आणि काय काय केलं? आरती ही लहानपणापासूनच अभ्यास करते, अभ्यास खूप मन लावून करते. त्यासाठी तिच्या शाळेतल्या सरांनी खूप मार्गदर्शन केलं छानपैकी. विशेष म्हणजे चंद्रशेखर सर यांच्या क्लासमुळे यांनी वेळोवेळी आम्हाला सांगितले प्रश्न, कधीही केव्हा फोन करा विचारा, त्यांनी सांगितले. आणि आरती पण हुशार आहे तशी, तिनं मन लावून स्टडी केली, खूप मेहनत घेतली, वेळोवेळी प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्यामुळे तिला निश्चितच यश भेटलं. आता तुम्हाला काय वाटतंय, तुमचा मुलगा देखील 5वीत असतानाच, म्हणजे आता तो 7वीत जातोय, 5वीत असताना नवोदयला लागलाय, आरती पण नवोदयला आता 8वीत असताना लागली, तर तुम्हाला काय वाटतंय, कसं फील करताय तुम्ही? नाही, दोन्ही मुलं लागेल त्यासाठी आम्ही पण खूप प्रयत्न केले, त्यांनी सुद्धा प्रयत्न केला, अभ्यास केला आम्ही सांगितलेला. आणि विशेष म्हणजे पालकांनी लक्ष दिलं पाहिजे मुलांसाठी, हे महत्त्वाचं आहे. आणि मुलांनी पण अभ्यास केला पाहिजे. मुलं अभ्यास करतील तर पालकांना त्यांना शिकवायला पण गोड येईल, आनंद वाटतो. आता आमचे दोन्ही मुलं लागले त्यासाठी मी खूप आनंदी आहे, छान वाटते. तालुक्या तुमच्यापासून मला वाटते परळी तालुका देखील 20 किलोमीटर जवळपास अंतर आणि अंबाजोगाई तालुका देखील जवळपास 20 किलोमीटर अंतर, म्हणजे एकदम 2 तालुक्याच्या मध्ये तुमचं गाव, छोटंसं कावळेची वाडी. आणि छोट्याशा गावामधून दोन्ही मुलं एका घरातून सलग लागणं, 5वीला नवोदयला आणि पुन्हा आता यावर्षी 8वीला आरती लागणं, खरंच ही सोपी गोष्ट नाही. यासाठी पालकांनी तर अभ्यास विद्यार्थ्यांचं घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही यांना मटेरियल जे उपलब्ध करून दिलं, पुस्तकं, ते कशा स्वरूपातनं उपलब्ध करून दिली? वेळोवेळी म्हणजे लहानपणापासून जिद्द होती की सैनिक स्कूल, नवोदय, NMS ह्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना बसवायचं. त्यानुसार आम्ही वेळोवेळी जसे लागते तसे सरांच्या मार्गदर्शनानुसार युट्यूबवर पाहून पुस्तक घेतले. 8वीसाठी आम्ही अरिहंत प्रकाशनची पुस्तक घेतली होती, NMS साठी अथर्वश्री प्रकाशनची पुस्तक घेतली होती आणि शिष्यवृत्तीसाठी पक्का पाया ह्या पुस्तक घेतली होती. त्यानुसार आम्ही त्यांचा अभ्यास केला, प्रश्नपत्रिका सोडून घेतल्या. ऑनलाईन स्टडीचा फायदा विद्यार्थ्यांना होतो का? ऑनलाईन स्टडीचा अभ्यास 100% होतो. ऑफलाईन क्लासपेक्षा ऑनलाईनचा क्लास एकदम छान आणि उत्तम असतो, असं माझं तरी म्हणणं आहे. कारण माझ्या दोन्ही मुलांना पण मी ऑफलाईन क्लास घेतला, ऑनलाईन क्लास घेतला होता, त्यामुळे त्याचा नक्कीच फायदा झाला, असं तरी मला म्हणायचं. म्हणजे थोडक्यात काय, तर विद्यार्थी अभ्यास करणारा असेल तर तो ऑनलाईनच्या मार्फत देखील खूप चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो, कारण की ग्रामीण भागात तर क्लास अवेलेबल असणार नाहीत. त्याच्यामुळे ऑनलाईनचा त्याच्यामध्ये फायदा त्याला झालेला आहे, दोन्ही विद्यार्थ्यांना, तुमच्या लेकरांना. पुढचं नियोजन काय, यांच्या भविष्याबद्दल तुम्ही काय विचार करताय? भविष्यामध्ये आता म्हणजे आता हे दोन्ही नवोदय आहेत, आता 12वीपर्यंत शाळा पूर्ण झाल्यानंतर UPSC करायची आम्हाला भारतासाठी आणि मुलासाठी नीट, असा विचार आहे. ओके, खूप छान. धन्यवाद शेळके सर, तुम्ही आम्हाला मुलाखत दिलीत. आणि आरतीचे पण आभार की तिनं पण सविस्तरपणे महाराष्ट्रातील मुलींना आणि विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अभ्यास स्पर्धा परीक्षेचा करण्यासाठी मोटिवेट होणे गरजेचं आहे, किंवा अभ्यास करणं किती गरजेचं आहे ते सांगितलं.